भानोबावर काठी उगारल्यानं कोयाळीत यंदा जवळपास 400 लोक बेशुद्ध पडले। या सर्वांना भानोबा समोर ठेवल्यावर त्यांना पुन्हा शुद्ध आली। ही परंपरा आजची नाही, तिला वर्षानुवर्षांचा इतिहास आहे, पण त्यामागचं शास्त्र मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। कुठली अंधश्रद्धा नाही, कुठलीही गोंधळबाजी नाही, इथं कुणाच्याही अंगात आलेलं जात नाही, असला कुठलाही या ठिकाणी प्रकार केला जात नाही। हे सर्व समक्ष माणसांच्या समक्ष तुम्ही आता सुद्धा पाहिलेलं आहे, मीडियाने सुद्धा, मीडियाच्या समक्ष या ठिकाणी लोक येतात, खेळतात आणि पडतात आणि परत त्यांना साजिवंत केलं जातं। त्यामुळे कुठल्याही गल्लीबोळात आमचा कुठल्याही महाराज मंडळी, आता हे भानोबा देवाचे भक्त आहेत सगळी मंडळी, आम्ही कुठल्याही फक्त देवाचा अंगारा द्यायचा, कुठलाही गोंधळबाजी नाही। पुण्याजवळ चाकण तालुक्यात कोयाळी गाव मार्गशीर्ष प्रतिपदेला फुलून जातं। पंचक्रोशीत कोयाळीच्या भानोबा देवस्थानचं मोठं महत्व आहे। प्रतिपदेला याच भानोबाचं चांगभलं म्हणत नवनाथ पंथीय गावात गोळा होतात। भानोबाच्या जन्मस्थानापासून मिरवणूक निघते। मंदिरासमोरच्या मैदानात मातंग रामोशी समाजाचे तस्कर हाती काठी घेऊन देवाची वाट बघत असतात। तस्करांना मानाचा विडा मिळतो। विडा घेतला की तात्काळ तस्करांना देवाविरोधात युद्ध करण्याचं बळ येतं। तस्कर देवाला मारण्यासाठी अंगावर धावून जातात, मात्र देवाची नजर पडली की धडाधड खाली कोसळतात आणि तडफडू लागतात। यामध्ये त्याचे पूजार्चे धनगर समाजाचे लोक करतात आणि देवाचा इतिहास सांगण्याचं काम, पोवाडे गाण्याचं काम माळी समाजाचे लोक करतात। मांग आणि रामोशी समाजाचे लोक देवाच्या समोर नाचण्याचं काम करतात। त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करतात। या यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात। भानोबा देवाला नवस बोलतात, पूर्ण झालेले नवस फेडतात, पण रामायण महाभारतासारख्या सिरियल मधल्या युद्धाचा थरार अनुभवणं हेच या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं। साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।